अल्डिहाइड अँड केटोन्स आपण ॲडिशन रिॲक्शन्स पाहिल्या एडिंग. त्यानंतर मग आपण अल्डिहाइड केटोनचं ऑक्सिडेशन आणि रिडक्शनचा विचार केला. त्यानंतर आपण तिसऱ्या हेडिंगमध्ये ॲक्शन विथ अमोनिया डेरिव्हेटिव्हचा विचार करून राहिलेलो आहोत. याच्यामध्ये एकूण 5 रिॲक्शन्स आहेत, त्यापैकी 3 आपण घेतल्या 9व्या पार्टमध्ये, बरोबर आहे, लेसन नंबर 9 मध्ये. ॲक्शन विथ हायड्रॉक्झिलामाइन म्हणजे NH2OH कोण तयार झालं होतं, ऑक्झाईन्स. त्यानंतर दुसरी घेतली होती NH2 ज्याला म्हटलं होतं आपण हायड्रोजिन. हे सगळे अमोनियाचे डेरिव्हेटिव्ह. अल्डिहाइड केटोन व्हेन ट्रीटेड विथ हायड्रोजिन देन करस्पॉन्डिंग हायड्रोजोन्स आर फॉर्म्ड. त्यानंतर तिसरी घेतली होती फिनिल हायड्रोजिनची, करस्पॉन्डिंग फिनिल हायड्रोजोन्स आर फॉर्म्ड. रिॲक्शनचं एकच वैशिष्ट्य आहे, एकच पॉइंट आहे फक्त, तो म्हणजे काय की NH2 ग्रुपमधला जो हायड्रोजन असतो तो ऑक्सिजनला द्यायचा, म्हणजे तिथे OH तयार होतो, आणि नायट्रोजनवर शिल्लक राहिलेला जो हायड्रोजन असतो तो आणि OH दुसऱ्या स्टेपमध्ये काढून टाकायचा. जे कंपाऊंड तयार होतात त्यात काय दिसून येतं, C डबल बॉन्ड N, कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन, असा बॉन्ड असलेले कंपाऊंड तिथे तयार झालेले दिसून आलेले आहेत. थोडक्यात काय तर टेक्निक एकच आहे, एकाच टेक्निकवर ह्या 5 रासायनिक अभिक्रिया आधारित आहेत. ठीक आहे. आता मला असं चित्र दिसून येतं मुलांनो, मी व्हिडिओ अपलोड करतो पण बरेच मुलं त्यावर काहीच कुठल्याच प्रकारच्या कॉमेंट टाकत नाही. चांगल्या वाईट, समजलं नाही समजलं, स्पीड जास्त पाहिजे, व्हिडिओ लहान पाहिजे, व्हिडिओ मोठा पाहिजे, सर ही रिॲक्शन रिपीट करा, कुठल्याही प्रकारच्या कॉमेंट्स तुम्ही देत नाही. त्यामुळे की पुढच्या भागामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करावी हे समजायला मला काहीही मार्ग नाही. वारंवार सांगून झालं पहा तुम्हाला, तर त्यात लाजण्यासारखं काहीच नाही. चांगल्या कमेंट्स द्या जेणेकरून आपला पुढचा व्हिडिओ याच्यापेक्षा चांगला होईल. तर तुम्ही प्रत्येकाने इच अँड एव्हरी प्रत्येक व्हिडिओवर कमेंट्स करत चला. याचा फायदा असा होतो की तो कमीत कमी पाहलाय तुम्ही एवढं तर मला समजेल आहे की नाही, की हा नाही या विद्यार्थ्यांनी हा पाहला. आता त्याच्यात व्ह्युअर्स दिसतात मला 200-250, आणि आपल्या वर्गातले त्यातले किती आहेत काहीच दिसत नाही मला. काही व्हिडिओ जुने जे आपले आहेत त्याला 500-500, 450, 300, कुठे 200 असे व्ह्युअर्स आहेत. इतर ठिकाणावरून विद्यार्थ्यांची मागणी वाढून राहिली उलट आपल्या व्हिडिओला. तर ते त्या चॅनेलवर मला मेसेज मिळतात तिथे की हे असं पाहिजे तसं पाहिजे हे, आणि तुम्ही मात्र आपले विद्यार्थी त्याच्यावर काहीही कमेंट करायला तयार नाही. कदाचित तुमच्याकडे वेळच नसेल ते पाहायला. असो, आता आपण चौथ्या रिॲक्शनकडे जाणार आहोत. ॲक्शन विथ सेमी कार्बाझेट. NH2 ग्रुप तर इथे आहेच, NH2Z म्हटलं होतं आपण जनरली. आता इथे NH2NH आणि इथे मी टाकतो आता CONH2. आता इथे झेडची जागा थोडक्यात एवढ्या पार्टनं घेतली. कोणत्या, NH आणि हा CONH2 याचे डेरिव्हेटिव्ह. तर याच्या कंपाऊंडला आहेत, याला एकच नाव द्यायचं, काय म्हणायचं याला, सेमी कार्बाझेट. व्हेन अल्डिहाइड और एक वाक्यात उत्तर आहे, व्हेन अल्डिहाइड और केटोन इज ट्रीटेड विथ सेमी कार्बाझेट देन करस्पॉन्डिंग सेमी कार्बाझोन्स आर फॉर्म्ड. एकच शब्द बदलतो इथे, काय लिहायचं शेवटी फक्त झोन्स. करस्पॉन्डिंग अल्डिहाइड असेल तर अल्डिहाइड सेमी कार्बाझोन, आणि केटोन असेल तर केटोन सेमी कार्बाझोन इज फॉर्म्ड. बाकी रिॲक्शनचं टेक्निक तेच आहे. मग आता आपण अल्डिहाइड घेऊया. तुम्ही CH3 घेतलं तरी चालेल, R लिहिलं तरी चालेल, एक एक्झाम्पल पुरे आपल्याला. आता ॲसिटाल्डिहाइड व्हेन इट इज ट्रीटेड विथ सेमी कार्बाझेट, हा NH2, हा NH, हा CONH2. काय करायचंय आपल्याला आता, पहिल्या स्टेपमध्ये ऍडिशन करायची आहे. मग हा झाला CH3 ग्रुप, हा H, बरोबर आहे. आता ऑक्सिजनला यातला एक हायड्रोजन द्या, दिला, तो झाला OH. इथे काय राहिलं शिल्लक, NH, 2 हायड्रोजन पैकी एक इथे दिला, एक आहे. समोर कोण आहे, NH, आणि कोण आहे, CONH2. आता याला काय करायचंय आपल्याला, हीट करायचं आहे.
मग हिटिंग केल्यानंतर काय होईल, हा वॉटर मॉलिक्यूल काढून टाका. काय होईल हिटिंग केल्यावर, वॉटर मॉलिक्यूल काढून टाका. हे झालं इलिमिनेशन. आता लिहून टाका प्रॉडक्ट मायनस वॉटर. आणि आता पहा, हा CH3, हा CH, हा डबल बॉन्ड, हा नायट्रोजन, हा NH आणि हा झाला CONH2. ऍसिटाल्डिहाइड सेमी कार्बॅझोन इज फॉर्म्ड. काय नाव दिलं आपण याला, ऍसिटाल्डिहाइड सेमी कार्बॅझोन म्हणायचं फक्त. ठीक आहे. आता अशीच रिॲक्शन तुम्हाला ऍसिटोन सोबत लिहिता येते. R टाका, जनरल रिॲक्शन लिहिता येते. किंवा कोणताही मेंबर विचारायचं असलं तर पहिला किंवा दुसरा मेंबर, पहिला मेंबर शक्यतो विचारतात. जसं ऍसिटाल्डिहाइड पासून ऍसिटाल्डिहाइड सेमी कार्बॅझोन तयार झालं. आणि हेच जर ऍसिटोन घेतलं तर काय होईल, आता पहा काहीच बदल नाही. हा फक्त H च्या ऐवजी मी CH3 टाकलं, म्हणजे हा इथे CH3 आला, इथे CH3 आला, नाव बदललं. ऍसिटोन सेमी कार्बॅझोन इज फॉर्म्ड. काही अडचण काहीच नाही, एकच रिॲक्शन आहे. बरोबर आहे. जनरल लिहा किंवा पर्टिक्युलर एक्झाम्पल पाठ करा, सरावानी हे आपोआप येतं. मग तुम्हाला नेहमी वारंवार 4-4, 5-5 रिॲक्शन लिहायची गरज पडत नाही. मग करस्पॉन्डिंग सेमी कार्बॅझोन्स आर फॉर्म्ड. आणि आता पाचव्या ऍडिशन रिॲक्शन कडे आपण जाऊया, ऍडिशन एलिमिनेशन कडे. पाचवी आहे 2,4-डायनायट्रोफिनिल हायड्राझिन. 2,4 ऍक्शन विथ 2,4-डायनायट्रोफिनिल हायड्राझिन. काय राहील फॉर्म्युला, हायड्राझिन म्हणजे कोण, NH2 हा झाला हायड्राझिन. जर आपण इथे बेंझीन रिंग टाकली त्याच्या ऐवजी तर हे कोण झालं, फिनिल हायड्राझिन. याची रिॲक्शन घेतली होती आपण. बरोबर आहे. तिसरी करस्पॉन्डिंग फिनिल हायड्राझोन्स आर फॉर्म. आता इथेच फक्त काय, हे एक नंबरची पोझिशन, इथे NO2 ग्रुप टाकतो मी, इथे NO2 ग्रुप टाकतो. मग याला काय म्हणाल, 2,4-डायनायट्रोफिनिल हायड्राझिन. ठीक आहे. हा झाला फॉर्म्युला. आता काय करायचं तुम्हाला, रिॲक्शनचं मेकॅनिझम तेच आहे, पॉइंट तोच आहे. असा प्रॉडक्ट लिहायचा. पहिल्या स्टेपमध्ये ऍडिशन करायची आहे, दुसऱ्या स्टेपमध्ये वॉटर मॉलिक्यूल काढून टाकायचा. जे प्रॉडक्ट तयार होतात त्याला करस्पॉन्डिंग 2,4-डायनायट्रोफिनिल हायड्राझोन म्हणायचं फक्त. हे ZINE आलं ना, ZONE लिहायचं फक्त. आयच्या ठिकाणी O पहा. हायड्राझिन, हायड्राझोन, फिनिल हायड्राझिन, फिनिल हायड्राझोन, सेमी कार्बाइड, सेमी कार्बाझिड, सेमी कार्बॅझोन. तसंच इथे पण 2,4-डायनायट्रोफिनिल हायड्राझिन करस्पॉन्डिंग 2,4-डायनायट्रोफिनिल हायड्राझोन्स आर फॉर्म्ड. मग आपण आता काय करू, अल्डिहाइड सोबत एक रिॲक्शन दाखवूया आणि केटोन सोबत एक रिॲक्शन दाखवूया. मग पहिला मेंबर ऍसिटाल्डिहाइड घेतो मी. CH3 CHO चालेल, CHO अल्डिहाइड, ऍसिटाल्डिहाइड. त्यानंतर NH2, मग NH, मग हे फिनिल ग्रुप, इथे NO2 आणि या सेकंड पोझिशनला NO2. 2,4-डायनायट्रोफिनिल हायड्राझिन. देन करा मेकॅनिझम. कसा, एक हायड्रोजन ऑक्सिजनला द्या. हा H वर लिहितो वाटलं तर, म्हणजे तुम्हाला ते मागच्या सारखीच रिॲक्शन दिसेल. हा H, ऑक्सिजनवर हायड्रोजन जोडा, OH. शिल्लक राहिलं NH, मुद्दाम H खाली लिहा कारण वॉटर मॉलिक्यूल तुम्हाला काढायचं आहे. त्यानंतर हा NH आणि ही बेंझीन रिंग आणि त्याचे दोन NO2 ग्रुप जिथल्या तिथे लिहून टाकले. बरोबर आहे. काय म्हणायचं याला, हा झाला ऍडिशन प्रॉडक्ट, इंटरमिडिएट आहे हा. चालेल, ऍडिशन रिॲक्शन झाली. हे काहीशे अनस्टेबल प्रॉडक्ट आहेत. आता काय करायचं, याच्यातून वॉटर मॉलिक्यूल काढून टाका. हा टाकला काढून वॉटर मॉलिक्यूल, H आणि OH मायनस वॉटर. आता जे आहे ते लिहून टाका समोर. एक रिॲक्शन पाठ करा, बाकीच्या सगळ्या सहजपणे लिहिता येतील. C डबल बॉन्ड, हा N, त्याच्या समोर NH, नंतर ही बेंझीन रिंग आणि इथे NO2 ग्रुप,
हा NO2 आणि हा पण NO2. काय नाव देतं याला? वॉटर मॉलिक्यूल काढून टाकलं आपण. ऍसिटाल्डिहाइड 2,4-डायनायट्रोफिनिल हायड्रोजोन म्हणायचं फक्त. ऍसिटाल्डिहाइड 2,4-डायनायट्रोफिनिल आणि नंतर हायड्रोजोन फक्त शेवटी ONE आलं. ऍसिटाल्डिहाइड 2,4-डायनायट्रोफिनिल हायड्रोजोन इज फॉर्म्ड. पाचही रिॲक्शनचं मेकॅनिझम म्हणजे टेक्निकल पॉइंट सारखाच आहे. अगदी हे सेम, फक्त हायड्रोजन ऑक्सिजनला द्यायचं, NH वॉटर मॉलिक्यूल काढून टाकायचं, झाला प्रॉडक्ट. आणि जवळजवळ फक्त प्रॉडक्ट काय? करस्पॉन्डिंग ऑक्झाईम्स, हायड्रोजोन, फिनिल हायड्रोजोन, 2,4-डायनायट्रोफिनिल हायड्रोजोन आणि ते सेमी कार्बॅझोन. बस असे एक एक शब्द जरी तुम्ही लक्षात ठेवला तर ह्या पाचही रिॲक्शन अतिशय सोप्या आहेत. यापैकी एखादी रिॲक्शन परीक्षेत विचारण्याची दाट शक्यता राहील. ते इथे CH3 म्हणजे ऍसिटोन घेतला तर काही बदल आहे का? फक्त एवढाच काय तो बदल झाला, नाव बदललं. द्या नाव बदलून, ऍसिटोन 2,4-डायनायट्रोफिनिल हायड्रोजोन इज फॉर्म्ड. मग आता हे होते आपली तिसरं हेडिंग. पहिलं हेडिंग कोणतं? न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड अँड केटोन. ठीक आहे. त्यात आपण 4 रिॲक्शन घेतल्या. ऍडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड, ऍडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड, ऍडिशन ऑफ अल्कोहोल आणि ऍडिशन ऑफ ग्रिग्नट रिएजंट. कोणते प्रोडक्ट एका एका वाक्यात लगेच सांगता येतं. जर हायड्रोजन सायनाइड करस्पॉन्डिंग सायनोहायड्रिन, सोडियम बायसल्फाइड करस्पॉन्डिंग सोडियम बायसल्फाइड कंपाऊंड्स आर फॉर्म, अल्कोहोल सोबत ऍसिटल आणि केटल तयार झाले होते, ग्रिग्नट रिएजंट सोबत अल्कोहोल तयार होतात. एका एका वाक्यातला आहे. ठीक आहे. त्यानंतर इथेही बघितलं आपण मेन प्रॉडक्ट काय तयार होतात ते. आता आपण चौथ्या हेडिंगकडे जाऊया. नाव आहे हॅलोफॉर्म रिॲक्शन. मिटवतो आता हे. तिसरं हेडिंग संपलं आपलं. 5-7 हेडिंग आहे, त्याच्यामध्ये 7 हेडिंग मध्ये प्रॉपर्टीज घ्यायच्या आहेत आपल्याला या. त्यानंतर मग कार्बोक्सिलिक ऍसिड यातला भाग. आता जाऊया आपण चौथं हेडिंग डी पार्ट. त्याला नाव देतो मी हॅलोफॉर्म रिॲक्शन. एकच रिॲक्शन आहे या हेडिंग मध्ये. हॅलोफॉर्म रिॲक्शन, डी हेडिंग हॅलोफॉर्म रिॲक्शन. आता हॅलोफॉर्म रिॲक्शन का म्हणतात याला? कारण इथे हॅलोफॉर्म तयार होतात म्हणून याला हॅलोफॉर्म रिॲक्शन म्हणायचं. आता हॅलोफॉर्म म्हणजे काय बघा. आपल्याला अल्केनचा पहिला मेंबर माहिती आहे, फॉर्म्युला आहे CH4, नाव आहे मिथेन. काही अडचण? मिथेन. या मिथेन मधून जर 3 हायड्रोजन ऍटम निघून गेले आणि 3 हॅलोजन आले तर ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह तयार होतात. बघा मी 3 हायड्रोजन काढले, 3 क्लोरीन टाकले CHCl3, 3 ब्रोमीन टाकले CHBr3 किंवा 3 आयोडीन टाकले तर कोण तयार झालं? बघा CHI3. याला क्लोरोफॉर्म, याला ब्रोमोफॉर्म आणि याला आयोडोफॉर्म असं म्हणतात. नाव देऊ. हा झाला क्लोरोफॉर्म, हा झाला ब्रोमोफॉर्म आणि हा झाला आयोडोफॉर्म. क्लोरोफॉर्म, ब्रोमोफॉर्म, आयोडोफॉर्म. मग याला एकत्रितपणे हॅलोफॉर्म असं म्हणण्यात येतं. काय म्हणण्यात येतं? एकत्रितपणे हॅलोफॉर्म. मग आता हॅलोफॉर्म म्हणजे कोण? हे हॅलोफॉर्म तिघही जण हॅलोफॉर्म. हॅलोफॉर्म म्हणायचं म्हणजे याची व्याख्या ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ मिथेन. अल्केन नाही, पहिला मेंबर मिथेनचेच ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे क्लोरोफॉर्म, ब्रोमोफॉर्म आणि आयोडोफॉर्म यांना एकत्रितपणे काय म्हटलं जातं? हॅलोफॉर्म. ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ मिथेन, that is chloroform, bromoform and iodoform, and they are collectively called as a haloform. IUPAC name ट्रायक्लोरोमिथेन, ट्रायब्रोमोमिथेन, ट्रायआयोडोमिथेन. या रिॲक्शन मध्ये
अल्डिहाइड केटोन पासून क्लोरोफॉर्म आयोडोफॉर्म तयार होतो. आपल्याला ही एकच रिॲक्शन महत्वाची आहे ती दिलेली आहे. तिन्ही तयार होतात ऍक्च्युअली, पण आपल्याला हीच रिॲक्शन दिलेली ही बघूया आपण. तर इथे आयोडोफॉर्म तयार होतो या रिॲक्शन मध्ये, जो हॅलोफॉर्मचा एक मेंबर आहे. क्लोरोफॉर्मही तिथे तयार होऊ शकतो. मग त्या रिॲक्शनला असं नाव दिलं आपण हॅलोफॉर्म रिॲक्शन. काय आहे आता ही हॅलोफॉर्म रिॲक्शन पहा. हे तयार होणारे रिॲक्शन मध्ये कोण, क्लोरोफॉर्म किंवा आयोडोफॉर्म स्पेशली. व्हेन अल्डिहाइड आणि केटोन, कोणते अल्डिहाइड कोणते केटोन ही रिॲक्शन दाखवतात पहा. सर्वच कंपाऊंड नाही दाखवत ही रिॲक्शन. एक तर अल्डिहाइड असेल तर ऍसिटा अल्डिहाइड म्हणजे हा CH3CO, आणि मिथिल केटोन कोणताही असो तो RR' डबल बॉन्ड O, मिथिल केटोन म्हणजे एक कंपल्सरी ग्रुप कोण पाहिजे तुम्हाला, CH3 ग्रुप पाहिजे. किंवा ही अशी अरेंजमेंट ज्या ज्या कंपाऊंड मध्ये तुम्हाला दिसेल ऍसिटा अल्डिहाइड मध्ये आहे, पुढच्या मेंबर मध्ये नाहीये, फॉर्मॅल्डिहाइड नाही, प्रोपिओनॉल्डिहाइड नाही, फक्त ऍसिटा अल्डिहाइड आणि इकडे मिथिल केटोन. मग डायमिथिल केटोन, इथिल मिथिल केटोन, मिथिल प्रोपिल, मिथिल ब्युटिल कोणताही असो, हे सगळे ही रिॲक्शन दाखवतात. म्हणजे काय असलं पाहिजे याच्यात, हा COCH3 ग्रुप दिसला पाहिजे तुम्हाला अल्डिहाइड आणि केटोन मध्ये. जर तसं असेल तर हॅलोफॉर्म रिॲक्शन दिसून येते. काही अल्कोहोल देखील ही अशी रिॲक्शन दाखवतात, कारण पहिल्या स्टेप मध्ये अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होतं, हे कंपाऊंड तयार होतात. मग हे पुढे हॅलोफॉर्म रिॲक्शन दाखवतात. पण आपण फक्त अल्डिहाइड किंवा केटोनचाच विचार करूया. द रिॲक्शन इज शोन बाय ओनली दॅट अल्डिहाइड और केटोन विच कंटेन COCH3 ग्रुप. When such type of aldehyde or ketones are warm with, heated with sodium hydroxide and iodine, then yellow precipitate of the product is formed. येलो कलरचा प्रेसिपिटेट तयार होतो आहे, द्रावण तयार होतं, तिथे पदार्थ तयार होतो येलो कलरचा. येलो प्रेसिपिटेट इज फॉर्म्ड असं म्हणू आपण. आता रिॲक्शन बघा काय आहे तर, व्हेन ऍसिटा अल्डिहाइड दॅट इज CH3CHO, ही रिॲक्शन हा कंपाऊंड दाखवतो. व्हेन इट इज हिटेड विथ सोडियम हायड्रॉक्साइड अँड आयोडीन, या दोघांचं मिश्रण घ्यायचंय आपल्याला, सोडियम हायड्रॉक्साइड आणि आयोडीन. या दोघांची रिॲक्शन होते आणि तिथे कंपाऊंड तयार होतो NaOI, सोडियम हायपो आयोडाइड. आयोडाइड हे पहा NaOI, सोडियम हायपो आयोडाइड. पहिल्या स्टेप मध्ये म्हणजे या दोघांची रिॲक्शन होते, सोडियम हायड्रॉक्साइड आयोडीन हिटिंगच्या दरम्यान, त्याच्यापासून कोण तयार झालं NaOI. रिॲक्शन मध्ये हाच खरा भाग घेत असतो. मग ही पहिली रिॲक्शन काय झाली आपल्याला अभ्यासक्रमात नाही दिलेली, आपण त्याच्यावर विचार करणार नाही. म्हणताना काय म्हटलं मी, ऍसिटाल्डिहाइड इज हिटेड विथ सोडियम हायड्रॉक्साइड अँड आयोडीन, देन हिअर yellow precipitate is formed. Now in this reaction iodoform is obtained. आणि सगळ्यात महत्वाचं कोण मिळतं इथे आता, आयोडोफॉर्म. म्हणजे कोण, CHI3, आयोडोफॉर्म म्हणजे ट्राय आयोडोमिथेन. चालेल. प्लस आता बाय प्रोडक्ट लिहूया आपण. रिॲक्शन समजावून घ्या. ही ते पहा, इथे कोण आहे हे असं लिहितो मी, बरोबर आहे. NaOI किती मॉलिक्यूल आहेत, 3 मॉलिक्यूल. NaOI. रिॲक्शन तुम्हाला बॅलन्स आहे की नाही ते सांगतो. आता बाय प्रोडक्ट लिहायचे आहेत तुम्हाला. मी मेन प्रॉडक्ट लिहून टाकला, कोणता, CHI3 म्हणजे कोण, आयोडोफॉर्म, हॅलोफॉर्मचा मेंबर. मग मी CHI3 काढून टाकतो यातला. हा C काढला, हा H काढला, CHI3 1 2 3 आयोडीन काढून टाकले, बरोबर आहे. आता मी काय करतो हे बघा, हा पार्ट HCOONA लिहून टाकतो. बाय प्रॉडक्ट HCOONA नाव देता येईल. फॉर्मिक ऍसिडचा मेंबर, त्याचा सॉल्ट तयार झाला सोडियम फॉर्मेट. काय नाव आहे याचं, सोडियम फॉर्मेट.
आता काय शिल्लक राहिलं हे मिटवलं मी, आता हे पहिले लिहून टाकलं. NaO एक H याला जोडा NaOH, एक H याला जोडा NaOH, म्हणजे किती 2 मॉलिक्यूल ऑफ NaOH. काही अडचण आता बघा, हे पण मिटवलं मी, तो लिहून टाकला. आणि आता पहा हे झालं, हा H इथे जोडा NaOH, हा H इथे जोडा NaOH, म्हणजे आता पूर्ण रिॲक्शन बॅलन्स झाली. तर अशा पद्धतीनं बेटर वे तिथं बॅलन्स नाही करत बसायची. पाठांतर म्हणजे पाठांतर, पटकन समजलं पाहिजे की अशी रिॲक्शन आहे. झाली रिॲक्शन. काय म्हटलं आपण हॅलोफॉर्म रिॲक्शन मध्ये, व्हेन acetaldehyde is heated with sodium hydroxide and iodine, then iodoform is obtained. एवढंच पण झाली रिॲक्शन. इन फर्स्ट स्टेप हियर सोडियम हायपोआयोडाइड इट्स फॉर्म्ड. कोण तयार झालं इथे? सोडियम हायपोआयोडाइड. हाच खरी रिॲक्शन घडवून आणतो. ए सिमिलर रिॲक्शन ऑल्सो टेक्स प्लेस विथ ऍसिटोन. ऍसिटोन ही रिॲक्शन दाखवतो आहे. मग ऍसिटोन साठी पुन्हा आपण ही रिॲक्शन एकदा लिहूया. इम्पॉर्टंट रिॲक्शन. ऍसिटोन घेतो मी. CH3 हा CH3 C डबल बॉन्ड O प्लस 3 मॉलिक्यूल ऑफ NaOI, सोडियम हायपोआयोडाइड. कोणापासून तयार झाला? सोडियम हायड्रॉक्साइड आणि आयोडीन हिटिंग. ठीक आहे. When acetone is heated with sodium hydroxide and iodine, then here iodoform is obtained. CH3 आयोडोफॉर्म तर तयार झाला. आता फक्त हायड्रोजनच्या ठिकाणी कोण आला? CH3, म्हणजे HCOOH च्या ऐवजी इथे कोण तयार झालं? CH3O ONA. फक्त H होता इथे, हा H च्या ऐवजी फक्त काय झाला? CH3. ते सोडियम फॉर्मेट होता, हा झाला सोडियम ऍसिटेट. बरोबर आहे. आणि 2 मॉलिक्यूल कोणाचे तयार होत असतात? सोडियम हायड्रॉक्साइडचे. हे बॅलन्स रिॲक्शन. कोण पाहिजे असतं? हे असा एवढा पार्ट असेल अल्डिहाइड केटोन मध्ये, म्हणजे मिथिल केटोन असेल तरच ही रिॲक्शन तुम्हाला दिसून येते. बरोबर आहे. मग ही झाली हॅलोफॉर्म रिॲक्शन, सोडियम हायड्रॉक्साइड आयोडीनची रिॲक्शन. आता जर समजा तुम्ही इथे सोडियम हायड्रॉक्साइड आणि क्लोरीन घेतलं तर इथे क्लोरोफॉर्म तयार होतो. बघा घेऊ आपण ती पण, तुमच्या पुस्तकात तर नाहीये पण मुद्दाम सांगतो की इथे मी काय करतो आता, सोडियम हायड्रॉक्साइड आणि आयोडीनच्या ऐवजी कोण घेतो? क्लोरीन घेतो. मग इथे कोण तयार होईल? सोडियम हायपोआयोडाइडच्या ऐवजी सोडियम हायपोक्लोराइड तयार होईल. काय नाव तयार झालं? सोडियम हायपोक्लोराइड. नाव ऐकल्यासारखं वाटतं का रे मुलांना? हे सोडियम हायपोक्लोराइड. हा, याचं नाव खूपच फेमस झालं अख्ख्या जगात सध्या, कारण जे जंतुनाशक फवारण्यात येतं सध्या सॅनिटायझर वगैरे म्हणून, तर त्याच्यामध्ये सॅनिटायझर मध्ये तर आयसोप्रोपिल अल्कोहोल किंवा इथिल अल्कोहोल असतं. परंतु ते जे फवारणी केल्या जाते, काही चेंबर दाखवतात, काही फवारणी करतात, तर तो हा सोडियम हायपोक्लोराइड आहे. त्याचा हा फॉर्म्युला NaOCl. त्यातला काय होतं? लगेच डिकम्पोज होतो, क्लोरीन लिबरेट होतो. हा क्लोरीन खऱ्या अर्थानं निर्जंतुकीकरण करत असतो. मग तो बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल तर ते नष्ट होतात. असो, सहज आठवला म्हणून सांगितलं. हा झाला सोडियम हायपोक्लोराइड. बरोबर आहे. मग कोण तयार होईल? इथे फक्त आता CHCl3 म्हणजे कोण? क्लोरोफॉर्म. त्यानंतर बाय प्रॉडक्ट आहे CH3COONA प्लस NaOH, 2 मॉलिक्यूल. बॅलन्स आहे रिॲक्शन. तिन्हीच्या तिन्ही क्लोरीन इथं वापरले. मग क्लोरोफॉर्म तयार झालं, आयोडोफॉर्म तयार झालं, म्हणजे हॅलोफॉर्म तयार होतात. म्हणून या रिॲक्शनला म्हटलं जातं हॅलोफॉर्म रिॲक्शन. ठीक आहे. मग अतिशय महत्वाची रिॲक्शन आपण ही शिकून घेतलेली आहे. ऍसिटाल्डेड असेल तरी देखील CHCl3 आणि इथे काय येईल? HCOONA. तर असं हे आपलं डी पार्ट. बरोबर आहे. 4 हेडिंग माहिती झाली तुम्हाला आता. ठीक आहे. आजच्या एपिसोड मध्ये काय लक्षात ठेवलं मग तुम्ही? ते ऍडिशन इलिमिनेशन रिॲक्शन बघितले आपण. अमोनिया डेरिव्हेटिव्ह सोबतच्या 5
आणि हे एकच हेडिंग आहे, हॅलो फॉर्म रिॲक्शन. बरोबर आहे. हा एपिसोड इथे आपण संपवूया. पण आजपासून मला प्रत्येक व्हिडिओ झाल्यानंतर मागचा, पुढचा, समोरचा येणारा प्रत्येकाने एक एक कमेंट देत चला, जेणेकरून आपल्याला पुढचे व्हिडिओ जे आहेत हे जास्त इम्प्रूव्ह करता येतील. तुमचे जे काही असेल किंवा डिफिकल्टी सांगा मला, काही जरी असेल तर मग त्यावर तुम्ही खाली टाका. मी खाली बघत असतो किती जणांनी व्हिडिओ बघितला, कोणी कमेंट केलेले आहे ते मला समजतं. उलट तुम्ही ते टाकत नाही, लाजायची गरज नाही. आपल्याला शिकून घ्यायचं आहे. शिकत असताना लाज वाटून फायदा नाही. ठीक आहे. ठीक आहे, बाय. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.